म्हणजे ही औषधं जी आहेत ती बऱ्यापैकी जास्त शुगर बऱ्यापैकी चांगली कमी करू शकतात. आता डायबिटीज किंवा मधुमेहामध्ये ना खूप वेगवेगळ्या प्रकारची औषधं आहेत. आता त्याच्यामध्ये मेन जर प्रमुख प्रकारे जर आपण पाहिलं तर दोन प्रकारचे औषधं आहेत. एक तर आहे जे की हाय एफिकसी आहेत आणि एक आहेत लो एफिकसी. आता हाय आणि लो म्हणजे काय, तर एक अशा प्रकारचा संच आहे औषधांचा ज्यांनी शुगर खूप जास्त प्रमाणात कमी होऊ शकते आणि एक अशा प्रकारची औषधे आहेत ज्याच्यामध्ये शुगर खूप जास्ती कमी नाही होत. आता आपल्याला उपाशी पोटी शुगर किती असायला पाहिजे, एक 100 पर्यंत पाहिजे आणि जेवणाच्या 2 तासाच्या नंतरची शुगर जी आहे एक 140-150 पाहिजे. आता जर एखाद्या व्यक्तीची शुगर समजा 300, 350, 400, 500 असं असेल तर शुगर खूप जास्त आहे. तर अशा रुग्णांना जास्त पॉवरचे मेडिसिन लागतं, ज्याला आपण हाय एफिकसी ड्रग्स म्हणतो. मग आता हाय एफिकसीमध्ये कोण येतं? ग्लिमिप्राइड येतं, ग्लिक्लाझाइड येतं, ग्लिपिझाइड येतं आणि इन्सुलिन येतात. म्हणजे ही औषधं जी आहेत ती बऱ्यापैकी जास्त शुगर बऱ्यापैकी चांगली कमी करू शकतात. आता हे लो एफिकसी जे मेडिसिन्स आहेत त्याच्यामध्ये पण भरपूर मेडिसिन्स आहेत. फॉर एक्झाम्पल मेटफॉर्मिन आहे जे की खूप स्वस्त आहे. ग्लिप्टिन्स आहेत ज्याच्यामध्ये विल्डाग्लिप्टिन आहे, सिटाग्लिप्टिन आहे, टेनेलिग्लिप्टिन आहे. दुसरे अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर ज्याच्यामध्ये आपण व्होग्लिबोस, अकॅरबोज या प्रकारची औषधं देऊ शकतो. ते सोडून आपल्याकडे SGLT2 इनिबिटर नावाचे पण औषध आहेत ज्याच्यामध्ये आपण डॅपाग्लिप्लोझिन आणि एम्पाग्लिप्लोझिन या प्रकारचे मेडिसिन्स